ठरलं तर मग या मालिकेचा 15 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर काल तुम्ही पाहिलं की सायलीची पतंग कटून गेली आणि अर्जुन ही पतंगबाजी जिंकला. आता तो सायलीला असं खुणा करून सॉरी असं म्हणत असतो आणि सगळेजण अर्जुनकडे बघून अर्जुन अर्जुन असं ओरडत असतात. आज त्यांनी जरा एपिसोड बरा दाखवलाय. आता अर्जुन सायलीला असं सॉरी म्हणतो आणि ती इट्स ओके म्हणून खुणवते त्याला. तर आता तिथे असलेले ते काका आहेत चाळीचे, ते म्हणतात की आजची स्पर्धा अर्जुन सुभेदार जिंकलेत. आणि मग त्या कोणी काकू आहेत त्या म्हणतात, वा जावई बापू तुम्ही तर कमालच केली. सायली तुझा नवरा आता तुझ्यावर अधिकार गाजवणार बरं. आता अर्जुन म्हणतो, काकू माझ्या मनावर आधीच माझ्या बायकोचा अधिकार आहे आणि तो अगदी तसाच राहणार आहे. आता मधुभाऊ बघतात की अर्जुन जरा जास्तीच करतोय असं त्यांना वाटतंय, म्हणून आता ते तिथे येतात. कारण अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघून स्माइल काय करताय आणि एकमेकांकडे बघून हसताय हे सगळं मधुभाऊंच्या सहनशक्तीच्या पलीकडे झालंय. अर्जुन सायलीला जेव्हा असं बोलतो तेव्हा मधुभाऊंना कसं तरी होतं. मधुभाऊ आता तिथे समोर येतात आणि सायलीला म्हणतात, सायली काय चाललंय, चल बस कर आता. कारण अर्जुन सायली असे किती वेळ एकमेकांकडे हसत असतात, एकमेकांकडे बघून स्माइल करत असतात, ते मधुभाऊंना सहन होत नाही. मधुभाऊ अर्जुनकडे पण आता रागाने बघायला लागतात. तेव्हा अर्जुन एकदम फिल्मी स्टाईल मध्ये त्यांच्याशी बोलतो. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली यावेळेला आपल्यामध्ये अंतर होतं खरी, पण पुढच्या वेळी आपण जोडीने पतंग उडवू. आता मधुभाऊ जेव्हा ओरडतात ना तेव्हा हे कुसुम आणि बिचारी चैतन्य दोघे जण असे भांबावल्यासारखे बघतात या सायली अर्जुनकडे. मग अर्जुन असं बोलल्यानंतर मधुभाऊ अजून रागाने बघतात अर्जुनकडे. तरी अर्जुन म्हणतो, मधुभाऊ आज मी फक्त एक कॉम्पिटिशन जिंकली आहे, पण तो दिवस नक्की येईल जेव्हा मी तुमचा विश्वास जिंकेल. तरी पण मधुभाऊ अर्जुनकडे रागानेच बघतात. अर्जुन पुढे म्हणतोय, तुम्ही त्याच विश्वासाने मिसेस सायलींचा हात माझ्या हातात द्याल. आता तो जायला लागतो तेव्हा पुन्हा एकदा मधुभाऊंकडे परत येतो आणि म्हणतो, मधुभाऊ आखिर दिल वाले दुल्हनिया ले ही जाएंगे मधुभाऊ. असं म्हणून त्याने ती सायलीची जी ओढणी आहे ना ती अशी स्टाईलने वर केली आहे. काही आहे ना प्रेक्षकांनो, लव्ह स्टोरी एवढी खेचताय ना हे की यात काही अप्रूप आहे असं वाटायलाच नको. बरं त्यातनं त्यांनी पुढे जे काही प्रोमो दाखवलाय ना तो तर मला म्हणजे तो प्रोमो पाहून मला तर विचार आलाय की अरे चल क्या रहा है भाई, दिखाना क्या चाहते हो, असं झालंय प्रेक्षकांनो. म्हणजे नेमकी लव्ह स्टोरी दाखवायची आहे का फक्त अर्जुनला किती त्रास होणार आहे हे दाखवायचंय. नेमकं नाईलाज असतो म्हणावं लागतंय की कहना क्या चाहते हो भाई. आता मधुभाऊला त्याने चॅलेंज दिलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आपण आपले मनाचे मांडे बांधूयात. तर पुढे सरकूयात. अर्जुन मधुभाऊंना असं चॅलेंज देतो आणि सायलीकडे खूप वेळ बघतो. आज सायलीला फक्त एकच काम आहे, एक तर लाजायचं, नाही तर रडायचं, नाही तर हसायचं. बाकी तिसरा भाव तिच्या चेहऱ्यावर नाही. तर आता हे सगळे अर्जुनसाठी टाळ्या वाजवत आहेत. आणि आता इकडे ही प्रिया बघा, ती विचार करते, अरे यार त्या अर्जुनला घरी अडवून ठेवायसाठी किती प्रयत्न केले मी, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाहीये. ही म्हातारी पण खूप चिवट आहे, लगेच टुणकून उठून उभी राहिली आणि सगळे सुद्धा रिलॅक्स झाले. घरात डॉक्टर असणं म्हणजे सगळ्यात मोठा तोटा आहे. तो अश्विन अजून आला नसताना काही वेळ तर वेळ मिळाला असता अजून. मला त्या अर्जुनला चांगला अडवून ठेवता आला असतं. त्या सायलीनी पण कसलं सॉलिड नशीब काढलंय. प्रिया आता स्वतःच्याच मनाशी वैताग करून घेते आणि इकडे सायली अर्जुनच्या घरी म्हणजे सुभेदारांच्या घरी देण्यासाठी वड्या बांधतेय. कुसुम येते आणि म्हणते, काय ग सायली, तू लहान असल्यापासून चांगला पतंग उडवते, पण आज कशी काय हरलीस? नवऱ्याला जिंकू द्यायचं होतं वाटतं. सायली म्हणते, अगं असं नाहीये ग कुसुमताई, त्यांना माझ्यापेक्षा छान पतंग उडवता येतो आणि म्हणूनच ते जिंकले. मग आता कुसुम म्हणते, अच्छा असे होय. कुसुम म्हणते, बरं बाई, पण आनंदाच्या भरामध्ये तुला अख्ख्या चाळीला वड्या वाटायच्या आहेत का या तिळगुळाच्या? अगं कशाला भरतेस तू ही पिशवी? मग सायली म्हणते, अगं कुसुमताई, मला ह्या वड्या आमच्या घरी पाठवायच्यात ना, पण आता ही पिशवी मी कशी पोहोचवू घरी, तेच कळत नाहीये बघ मला. कुसुम म्हणते, अगो कशी पोहोचणार म्हणजे? अगं आता ते अर्जुनशी तर तू काही बोलणार नाहीयेस, म्हणजे बोलता आलं असतं म्हणली असतीस की घ्या वड्या तुमच्या आईला आणि आजीला द्या. मग सायली म्हणते, मग तू सांग ना कुसुमताई हे त्यांना. अगं सांग की मी आईंसाठी आणि आजींसाठी ह्या वड्या पाठवल्यात, तू प्लीज सांग ना ग कुसुमताई, सांगशील ना ग? कुसुम जरा विचार करते आणि म्हणते, अरे बापरे, अगं बाई, अगो वेडी आहेस का तू? मधुभाऊ बसलेत ना बाहेर, त्यांच्या समोर मी अर्जुनला वड्या देऊ? नको बाई नको. सायली म्हणते, तुझं तेही खरं आहे, पण एक गोष्ट करता येईल. कुसुम म्हणते, काय करता येईल आता? सायली म्हणते, अगं आपल्या चाळीतर्फे त्यांना काही ना काही भेटवस्तू मिळेल ना,
ते जिंकलेत म्हणून. मग आपण काय करू, त्या भेटवस्तू सोबत ही पिशवी पण ठेवून देऊ, म्हणजे ही पिशवी आपोआप त्यांच्यासोबत घरी पोहोचेल. काय वाटतं तुला? मग कुसुम विचार करते आणि म्हणते, कल्पना चांगली आहे, पण ही कल्पना त्या सुभेदारांच्या कल्पनासारखी बेभरोशाची निघाली नाही म्हणजे झालं. अरे वा, कुसुमताईने हा टोमणा मारून आपलं मन जिंकलंय. सायली म्हणते, कुसुमताई आईंना असं बोलू नको बरं, मला आवडणार नाही ते. मग कुसुम म्हणते, बरं बाई, सॉरी, माफ कर बाई. बरं चल, तुझ्या नवऱ्याला ह्या वड्या द्यायचा प्रयत्न तरी कर. आता सायलीने त्या वड्या सगळ्या एका पिशवीत भरल्यात बरं का, आणि आता ती पिशवी कशी ती ठेवते बघा अर्जुनच्या त्या भेटवस्तू जवळ. आता हे सगळेजण बाहेर आलेत. त्या अर्जुनचा म्हणजे सत्कार बित्कार होतोय, त्याला भेटवस्तू मिळणार आहे. पण तत्पूर्वी या प्रियाने किती खर्च केलाय सुभेदारांसाठी तेवढा आपला बघून जा. प्रियाने सुभेदारांसाठी अगदी भरपूर खरेदी केली आहे. आता ही सरप्राईज म्हणून खूप साऱ्या पिशव्या आणते आणि त्या पिशव्या तिथे समोर बैठकीमध्ये टेकवते. अस्मिता म्हणते, अरे वा, सरप्राईज, काय आणलंयस तन्वी, बघू, मला फार आवडतात सरप्राईजेस. आता प्रतापराव आणि कल्पना एकमेकांकडे बघायला लागतात. मग प्रिया म्हणते की हो सांगते, मी सगळ्यांसाठी कपडे आणलेत. आता सगळेजण काय कौतुकाने पाहायला लागतात. प्रतापराव म्हणतात, का ग? मग तन्वी म्हणते, काय मामा, अरे आज सणाचा दिवस आहे ना, आणि खरं सांगू का, मला ना असं वाटतंय की गेले काही दिवस असे वागू लागलेत तुम्ही की जसं काही कोणी गेलंय आपल्या घरामध्ये. कोणी गेलेलं नाहीये, मी तर म्हणेल की या घरातली पनवती गेली आहे. तुम्ही सगळे असे उदास नका राहू ना, कशाला आपण उदास बसायचंय खरंच. लगेच पूर्णाजी म्हणतात, हो तन्वी बरोबर बोलतीये, यावर्षीची संक्रांत आपण अगदी मागच्या वर्षी सारखी धूमधडाक्यातच साजरी करायला हवी. पूर्णाजी तर डबल ढोलकीच आहे. जिकून आपलं गेलं वारं तिकून आपलं साईड घेऊन टाकतात त्या माणसाची. अश्विन म्हणतो, मम्मा खरंय ग, पण मम्मा तुझं हल्ली लक्षच नाहीये स्वतःकडे. तू आज जरा नॉर्मल दिसतीयस खरी, पण मम्मा तू आधी किती छान राहत होतीस ग. माझे मित्र नेहमी विचारतात, मला माहितीये, तुझी मम्मा आहे ही की तुझी मोठी बहीण आहे. आता लगेच सगळे स्माइल करायला लागतात बरं का. अस्मिता म्हणते, हो न ग मम्मा, आम्हाला पुन्हा एकदा अशी सुंदर दिसणारी मम्मा हवी आहे. म्हणजे यांना सांगायचंय की पुन्हा एकदा सगळ्यांनी असं रिमेकअप करून या. प्रिया म्हणते, हो न, खरंय, अर्जुन घरात नसला म्हणून काय झालं? पूर्णाजी म्हटली ना की आपण संक्रांत मस्त सेलिब्रेट करू. आता प्रियाने प्रत्येकाला एक एक कपडे दिलेले आहेत, म्हणजे काळे कपडे घेऊन आली आहे ती संक्रांतीचे. मामा हे तुझ्यासाठी, मामी हे तुझ्यासाठी, आणि अगं स्मिता हे तुझ्यासाठी, आणि अश्विन हे तुझ्यासाठी. असं सगळं एक एक करून तिने प्रत्येकाला ते गिफ्ट वाटले. अगदी पूर्णाजी सकट आणि विमल सकट बरं का. आता विमलला पण देते ती, पण विमलला गिफ्ट देताना जरा तोंड वाकडं करते. मग प्रिया सगळ्यांना म्हणते, चला लवकर आता तुम्ही तयारी करून या बरं संक्रांतीची. पण आता लगेच कल्पनाताईंना खूपच कळवळा आलाय बरं का प्रियाचा. आता त्या जाता जाता म्हणतात, तन्वी खरं तर या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा वगैरे या सगळ्या गोष्टीचा त्रास सगळ्यात जास्त तुलाच झालाय ग बेटा. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो दूर निघून जातो, साखरपुडा मोडतो. खरं तर अशा वेळेला एखाद्या मुलीमध्ये किती कडवटपणा आला असता, पण तू तसं नाही केलंस. तू तर या घरामध्ये गोडवा आणायचा प्रयत्न करतेस. म्हणजे हिने आतापर्यंत जे जे कांड केले ते सगळे यांच्या स्मरणात न गेलेले आहेत. लगेच प्रिया म्हणते, असं काय करतेस मामी, अगं माझं घर नाहीये का ग हे, तुम्ही सगळेजण माझी माणसं आहात ना. बरं चला बरं, लवकर तयारी करा, उठा सगळेजण उठा. ही असं दाखवतीये प्रेक्षकांनो, जणू काही यांच्यावर उपकारच करते. आता बघा ही काय विचार करते मनामध्ये. मला वाटलंच होतं, म्हणजे जेव्हा हिने कपडे आणले ना तेव्हा माझ्या मनात सेम हा विचार आला होता. तर प्रिया आता विचार करते, तुमच्या समोर ड्रामा करायचा म्हणजे असा खर्च होणारच, पण बरं झालं माझा परमनंट स्पॉन्सर किल्लेदार आहे. तरी पण मी माझा प्रत्येक पैसा या अर्जुन सुभेदाराकडनं वसूल करणारच आहे, त्याची बायको म्हणून. स्वप्न बघ म्हणा. पण आता इकडे बघा, अर्जुनचा सत्कार बित्कार होतोय तिथे चाळीमध्ये, आणि आता अर्जुनसाठी ते अनाउन्समेंट होत असते तेव्हा सायली गपचूप अशी बाजूला सरकते आणि ते वड्या असतात ना त्या अर्जुनच्या भेटवस्तूच्या पिशवीमध्ये टाकून देते. कुसुमला खुणवते की कुसुमताई बघ मी हे टाकतीये वड्या.
आणि आता वड्या टाकल्यानंतर दोघी अशा कॉन्फिडेंटली एकमेकींकडे बघून स्माइल करतात. तर तिथे आता अनाऊन्स करतात, आजचा संक्रांतीचा सोहळा उत्साहात पार पडला, आपले जावई बापू जिंकले. या पतंगबाजीमुळे संक्रांतीच्या आनंदात भर पडली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जावई बापूंनी ही स्पर्धा जिंकली. सगळेजण टाळ्या वाजवत आहेत अर्जुनसाठी. अर्जुन सध्या खुशमखुश झालेला आहे. काही का होईना त्याला सायली सोबत दिवस तर साजरा करायला मिळाला हा. मग आता ते म्हणतात, जावई बापू आम्ही काही फार मोठं बक्षीस देणार नाही तुम्हाला, म्हणजे देऊ शकत नाही आम्ही, पण फुल न फुलाची पाकळी आम्ही तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू देणार आहोत. अर्जुन खूप स्माइल करतोय सगळ्यांकडे बघून आणि काहीतरी त्यांनी ते रोप वगैरे काहीतरी आणलंय. आणि आता ते काका म्हणतात, अगं सायली, तुझे मिस्टर विजयी झाले असतील तरी तू पण पुढे ये. मधुभाऊ असे त्यांचं चेहरा कडू करून तिथे उभे आहेत बिचारे. नाईलाज असतो. आता सायली सुद्धा अशी समोर येते आणि आता त्या काकांनी एक पिशवी समोर केली आहे आणि सायली अर्जुनला सांगितलंय की हे आमच्यातर्फे तुम्हा दोघांसाठी खास. सगळेजण क्लॅप करतायत अर्जुन सायलीसाठी. जरा स्लो दाखवला त्यांनी एपिसोड प्रेक्षकांनो, पण छान होता. रोजच्यापेक्षा आजचा एपिसोड खरंच छान होता. मग सगळेजण अर्जुनसाठी टाळ्या वाजवताय. सायली किती वेळ अर्जुनकडे बघते, तो तिच्याकडे बघतो. काहीतरी तुळशीचं रोप आहे त्यामध्ये, ते घेऊन अर्जुन खुश झालाय. पण आता सायलीची हेअरस्टाईल तिला खूप सूट करतीये. अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि दोघं एकमेकांना काहीतरी डोळ्याने खाणाखुणा करतात. म्हणजे बहुतेक सायलीने अर्जुनला खुणवलंय की मधुभाऊंना नमस्कार करा. मग अर्जुन ती पिशवी बाजूला ठेवतो आणि नमस्कार करायसाठी म्हणून मधुभाऊंसमोर वागतो. पण मधुभाऊ यावेळी त्याचा जरा अपमान करतात. तो जरा आपल्याही जिव्हारी लागेल. मधुभाऊ त्याला आशीर्वाद देतच नाहीत. मग अर्जुन बऱ्याच वेळ वाट बघतो आणि वर मान करतो. चाळीतले सगळे लोक कुजबुजायला लागतात. कुसुम पण वाट बघत असते की मधुभाऊ अर्जुनला आशीर्वाद देतील. पण आता चाळीतले लोक असे एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागतात ना, तेव्हा सायलीला खूप इन्सल्ट फील होतं. पण अर्जुन तरी पण धीराचा आहे. तो आता उठून उभं राहतो आणि म्हणतो, आमच्या नात्यावरची संक्रांत दूर करायला आशीर्वाद द्या ना मधुभाऊ. मधुभाऊ खोचकपणे बोलतात, अरे बाबा, चाळीतले सगळे लोक खुश आहेत तुझ्यावर, माझ्या आशीर्वादाची तुला काय बाबा गरज. चाळीतले सगळे लोक तुला जावई बापू असं म्हणतात. आता मधुभाऊ हळूच म्हणतात, पण म्हणून तू माझा जावई झालास असं समजू नकोस. अरे कुसुमचे हे सगळे जुने शेजारी आहेत आणि मी या सगळ्यांसमोर कुसुमचं नाक कापलं जाऊ नये म्हणून मी या स्पर्धेला तयारी दर्शवलेली आहे. आता झाली ना तुझी संक्रांत, आता निघा. का 26 जानेवारी करून निघायचा बेट ठेवलाय तुम्ही. मग आता अर्जुन म्हणतो, अहो मधुभाऊ, तुम्ही म्हणत असाल तर मी इथेच राहतो. आता असं म्हटल्यानंतर मधुभाऊ पुन्हा अर्जुनकडे बघायला लागतात. पण आता चाळीतल्या लोकांना दाखवायसाठी मधुभाऊ अर्जुनकडे बघून जरा खोटं खोटं हसताय, उसनं अवधान आणतायत चेहऱ्यावर, असं म्हणायला हरकत नाहीये. पण तरी पण अर्जुन बिचारा खरंच खूप संयमी आहे. म्हणजे एवढा इन्सल्ट करताय मधुभाऊ, तरी पण त्याने खूप शांततेत त्यांना उत्तर दिले, अगदी रिस्पेक्टफुल. आता तो निघतो आणि ती पिशवी हातात घेतो. तर त्या पिशवीमध्ये त्याला तिळगुळाचे लाडू दिसतात. आता ते तिळगुळाचे लाडू पाहिल्यावर त्याच्या लक्षात येतं की हे सायलीने बनवलेत आणि तो सायलीकडे बघतो. यांचं ना सगळं अर्ध्याच्या वर खाणाखुणा करण्यातच एपिसोड जातो प्रेक्षकांना. हा तिला डोळ्यानं खुणवतो, ती त्याला डोळ्यानं खुणवते आणि ही जेव्हा आता खुणवते ना, तेव्हा ते मधुभाऊ तिच्याकडे बघतात. ही आपली अशी खुणवते मस्त, लाडू आहे आतमध्ये. आता तो अर्जुन तिच्याकडे बघून स्माइल करतो, अच्छा लाडू दिलेत का तुम्ही माझ्या घरच्यांसाठी, अरे वा. असं यांचं खाणाखुणा चाललेत. आता या खाणाखुणा काय आहेत ना, त्याचे इशारे सगळे आपण समजून घ्यायचे. नेहमीप्रमाणे सायली हसते आणि लाजते. आता मधुभाऊ असं करायला लागतात, कारण त्यांना ते निदर्शनास आलंय की अर्जुनला सायली खाणाखुणा करतीये. मग अर्जुनला काही तिथून निघावंसं वाटत नसतं. तो आपला निघू का म्हणून बराच वेळ आपला तिथे पाय त्याचा म्हणजे असंच घोळत असतो. मग शेवटी आता हा कुसुमला पण म्हणतो, निघतो कुसुमताई, प्रत्येकाला सांगत असतो तो, निघतो मधुभाऊ. मधुभाऊला वाटत असतं हा कधी जाईल आणि कधी नाही. पण हा काही पट्ट्या लवकर जायला तयार नाही. हा आपल्या सायलीकडे बघतो, पुन्हा पुढे जातो, पुन्हा मागे येतो, निघतो सगळ्यांना निरोप देतो आणि पुन्हा पुन्हा मागे वळून बघतो. एकमेकांकडे पाहण्यातच यांनी एवढा वेळ घालवलाय प्रेक्षकांनो. म्हणजे अर्धा एपिसोड अर्जुन सायली एकमेकांकडे बघतायत, स्माइल करताय, एवढंच काय ते त्यांनी दाखवलंय. पुन्हा तो दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अशी स्टाईल मारतो मधुभाऊंना आणि फायनली तो निघतो. सगळ्या चाळकऱ्यांना म्हणतो, आज मजा आली, येतो बरं का मधुभाऊ. कुसुमताई येतो. मग कुसुम अशी रागवल्यासारखी करते, या
अर्जुन आता तिथून जाईपर्यंत सायली अशी बघत राहते त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे. मधुभाऊ आता विचार करतात, खरं तर या चाळीच्या बाहेरच पाटी लिहायला पाहिजे की अर्जुन सुभेदाराला इथे प्रवेश करण्यास मनाई आहे म्हणून, पण काय करणार, सगळं आपल्या मनासारखं होत नाही ना मधुभाऊ. त्यातनं मधुभाऊ मनात विचार करतात की हा किती निर्लज्ज आहे, की याला काही वाटत नाही का सारखा सारखा इथे येत राहतो. पण मधुभाऊंच्या विचार करण्याला काही अर्थ नाहीये. तर आता पुढे बघा, सुभेदारांची संक्रांत दाखवली आहे त्यांनी. प्रियाने आणलेले सगळे उसने कपडे यांनी घातलेत आणि आता अश्विन त्या अस्मिताला 4-5 लाडू देतो आणि म्हणतो, अगं अस्मिताई, हे 5 लाडू घे आणि पुढच्या वर्षभर माझ्याशी गोड गोड बोल. प्रतापराव म्हणतात, एवढे लाडू? मग ही अस्मिता म्हणते, 1 लाडू दिला असता तरी मी तुझ्याशी गोड बोलले असते, हा, तेही वर्षभर गोड बोलले असते मी तुझ्याशी. अश्विन म्हणतो, अगं मागच्या वर्षी मी तुला 4-5च लाडू दिले होते, पण तू मागच्या वर्षी एकदाही माझ्याशी गोड बोलली नाही, म्हणून यावर्षी पण तुला जास्ती लाडू दिलेत. अस्मिता म्हणते, मग ठीक आहे, पुढच्या वर्षी सुद्धा मी तुझ्याशी बोलणारच नाही आता. अश्विन म्हणतो, काय सांगतेस अस्मिता ताई, आता तर लॉटरी लागली मला, देवा पावलास रे मला. अस्मिता आता त्याला टपली मारते. अश्विन म्हणतो, अरे मारतेस काय, तू तर बोलणार नव्हतीस ना माझ्याशी. अस्मिता म्हणते, वर्षभर बोलणार नाही असं म्हणाले होते मी, मारणार नाही असं थोडी म्हणाले होते. मग आता प्रतापराव म्हणतात, अस्मिता असं असेल तर अजून 2-3 ठेवून दे त्याला फटके. काय रे अश्विन, माझ्या लेकीला काय बोलतोस. आता अश्विन म्हणतो, डॅड यार तुम्ही पण साईड बदलतायत. म्हणजे सगळ्यांचं म्हणजे खेळीमेळीचं वातावरण सुभेदारांच्या घरात आहे असं त्यांनी दाखवलंय. कल्पनाताई म्हणतात, काय हो असं काय करताय, आगीत काय तेल ओतताय तुम्ही. मग या पूर्णाजी खुश होतात आणि विचार करतात, देवी आई, या घरातलं हसतं खेळतं वातावरण सगळं असंच राहू दे बाई. सगळे बँडवालेच दिसत आहेत हे प्रेक्षकांना, मॅचिंग कपडे घातलेत सगळ्यांनी. असो म्हणा, मकर संक्रांत आहे म्हणल्यावर काळे कपडे घालतातच सगळेजण. मग आता प्रिया काय ती वेगळी दिसतीये. प्रिया आता मुद्दाम पूर्णाजीच्या जवळ येऊन तिला मस्का मारते आणि म्हणते, पूर्णाजी तू माझ्याशी नेहमी गोड बोलतेसच, पण आता वेगळं काय बोलू. मकर संक्रांतीच्या तुला खूप खूप शुभेच्छा, पाया पडते तुझ्या. असं म्हणून ती पूर्णाजीला नमस्कार करते. पूर्णाजी म्हणतात, आयुष्यमान भव तन्वी, इतके दिवस मी तुझ्याशी खरंच बरी वागत नव्हते ग, पण तेव्हा माझा गैरसमज झाला होता. पण बाई आत्ता माझे सगळे गैरसमज दूर झालेत. सगळ्यांच्या समोर सांगते मी की मी तुझ्याशी गोड गोड गोडच बोलीन बरं का. हे घे लाडू. आता प्रिया तो लाडू घेते, खाते आणि तेवढ्यात येतो अर्जुन. बरं, अर्जुन आल्या आल्या ही विमल त्याच्याकडे का धावते मला कळलंच नाही. ती इतकी खुश होते अर्जुन आल्यावर आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन दादा हे घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आता अर्जुनशी बाकी कोणी बोलत नाहीये म्हणून कदाचित त्यांनी विमलला पुढे केलं असावं. आता विमल अर्जुनला तिळगुळ देते तेव्हा अर्जुन तिलाही शुभेच्छा देतो आणि या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघतो. अर्जुन आल्यावर या सगळ्यांचे तोंड लटकतात. अरे यार याने काय केलंय, याच्यावर का बरं संक्रांत. आता तो काही बोलत नाही बिचारा. आता त्याने त्या सायलीने दिलेले सगळे लाडू एका बाउलमध्ये घेतलेत आणि त्या देवघरासमोर देवाच्या समोर ठेवलेत आणि आता ते लाडू तो प्रत्येकाला वाटतोय, वडे आहेत काही लाडू आहेत असं काहीतरी, मी देवाला नमस्कार करतो असं म्हणून तो ते लाडू सगळे तिथे ठेवतो. पण प्रेक्षकांनो, अर्जुनचा धाक आहे, काही म्हणा, सगळे चिडीचूप झालेत अर्जुन आल्यावर, कोणी एकमेकांच्या तोंडाकडे पण बघेना. आता बघा अर्जुन देवापुढे ते लाडू ठेवतो, नमस्कार करतो देवाला, सगळ्यांचे चेहरे असे लटकलेले, पण अर्जुन मात्र त्याच्या आनंदात खुश आहे. तो त्याच्या जगात अगदी खुश आहे. त्याने काय केलंय, सगळे लाडू आता एका बाउलमध्ये घेतलेत आणि प्रत्येकाला लाडू देच म्हणतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे घे पूर्णाजी, मम्मा हे घे लाडू. आता अश्विनलाही देतो, त्याच्या आईला देतो, अस्मिताला देतो, सगळ्यांना देतो, पण कुणीही एक साधी स्माइल सुद्धा अर्जुनकडे बघून करत नाहीये. विमल मात्र स्माइल करते त्याच्याकडे बघून. प्रतापरावांचं तोंड मधुभाऊंपेक्षाही जास्ती कडू झालेलं दिसतंय आणि पूर्णाजीचं त्याहूनही जास्ती. कॉम्पिटिशन लावली आहे यांनी तोंड कडू करायची. असो, काय प्रेक्षकांनो, कोणी काही केलं ना तरी जे व्हायचं तेच होतं. करून करून कोण काय वाईट करणार असतं, काही करू शकत नाही कोणी. असो, काय आपलं माझं पर्सनल मत व्यक्त केलं मी इथे. तर हा भाग त्यांनी इथेच संपवलाय आज. आता प्रिया अशी हात पुढे करते अर्जुनच्या,
तिळगुळ देण्यास म्हणजे घेण्यासाठी, पण अर्जुन तिला भाव न देता पुन्हा एकदा देवघरासमोर जातो आणि हात जोडून उभा राहतो. आता तो वाट बघत असतो सगळेजण तिळगुळ खाण्याची, पण तुर्तास ना त्यांनी हा भाग पुढे दाखवला नाहीये, इथेच संपवलाय. पण आता पुढे ते दाखवतील की पूर्णाजी विचारतील कल्पनाला की काय ग कल्पना, तू केलेस का तिळगुळाचे लाडू? मग त्या म्हणतात मी नाही केले. मग अर्जुन सांगतो की माझ्या बायकोने केले. आता नक्की किंवा नक्कीच हे सगळे लाडू फेकूही शकता किंवा ज्याला सायलीबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, ते हे लाडू खाऊही शकता. आता नेमकं काय होईल त्यासाठी आपल्याला उद्याच्या भागाची वाट बघावी लागेल. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं होतं की उद्याचा प्रोमो काहीतरी विचित्र दाखवलाय. आता त्यांनी काय दाखवलंय, अर्जुन सायलीच्या घरी पुन्हा जातो आणि एका भाजीवाल्याला पैसे देऊन म्हणतो ही चिठ्ठी त्या घरात पोहोच आणि भाजी सुद्धा. तर भाजीवाला भाजी सकट ती चिठ्ठी सायली जवळ सुपूर्त करतो. आता सायली ती चिठ्ठी वाचते, त्यात लिहिलेलं असतं तुम्हाला बघितल्याशिवाय माझा दिवस फ्रेश जाणार नाही. आता ही सायली डोक्यावर पडलीये का? ती विचार करते की आता यांना तरसवायचं, बघू तरी माझा चेहरा बघायसाठी हे काय काय करू शकता. अरे यार त्या अर्जुनच्या पुढे काय कमी टेन्शन आहेत का? म्हणून ही सायली अजून त्यात भर घालते. काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो? प्रेमाची परीक्षा वगैरे घेते ती अर्जुनच्या. म्हणजे हिनं तर प्रपोज केलं नाही, त्यानं बिचाऱ्यानं इमानदारीनं प्रपोज केलं तर त्याला असा त्रास द्यायचा का? काय ना प्रेक्षकांनो, एवढी सेन्सिबल मालिका आहेत, आपल्या अपेक्षा जरा जास्ती आहेत आणि अपेक्षेपेक्षा जरा वेगळंच काहीतरी ट्रॅक त्यांनी दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जरा आपली निराशा होते हे खरं आहे. आता वाट बघण्याखेरीज आपल्या हातात दुसरं काही नाहीये. बघूयात आता या अर्जुनला बिचाऱ्याला अजून काय काय संकटाचा सामना करावा लागणार आहे. बघत राहूया. ठरलं तर मग आजचा भाग आवडला का? काय कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि प्लीज हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही खूप जण चॅनल सबस्क्राईब नाही करत आहेत. अजूनही 70% लोक विदाऊट चॅनल सबस्क्राईब करता बघतायत. प्रेक्षकांनो असं नका करू प्लीज. माझं काही चुकतंय का? चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. ठरलं तर मग. आणि पुढचा रिव्ह्यू घरोघरी माझ्या आवाजात एन्जॉय करा. थोड्याच वेळात घरोघरीचा रिव्ह्यू घेऊन हजर होते. चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.